गुढी कशी उभारावी, गुढीपाडवा यंदा कधी? मंडळी, हिंदू धर्मात 3.5 मुहूर्तांपैकी एक स्थान गुढीपाडव्याचं नववर्षाचं आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तसेच या दिवशी नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. त्यानुसार यंदा 19 मार्चला गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी तिथीची सुरुवात 19 तारखेला सकाळी 6:52 सुरू होईल, तर 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:52 ही तिथी समाप्त होईल. गुढीपाडव्याच्या दिवशी हा सूर्योदयाच्या वेळेवर आधारित असल्यामुळे यात थोडाफार फरक जाणवू शकतो. मात्र यंदा गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी हा प्रश्न तुमच्याही मनात आला आहे का? गुढीसाठी साधारणपणे डगडगती आणि प्रसंग रंगाची निवड केली जाते. खालील रंग गुढीसाठी अधिक शुभ मानले जातात. गडद पिवळा रंग किंवा केशरी हे रंग मांगल्याचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जातात. तुम्ही गुढीला या रंगाची साडवी नेसू शकता. लाल किंवा मरून विजय आणि शक्तीचे प्रतीक म्हणून लाल रंगाची साडी वापरली जाते. हिरवा रंग निसर्ग आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून अनेक घरांमध्ये हिरव्या रंगाची साडी, विशेषतः काठपदराची साडी नेसवली जाते. साडीचा प्रकार शक्यतो जरीचा काठ असलेली रेशमी साडी किंवा खण वापरावा. यामुळे गुढीला एक पारंपरिक आणि भव्य रूप येते. गुढी अधिक सुंदर दिसते. दुसरा आहे रंग टाळा. गुढीला कधीही काळ्या रंगाची साडी नेसवत नाहीत, कारण काळा रंग हा मंगल कार्यात अशुभ मानला जातो. शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट एकाच रंगाचा आग्रह धरण्यापेक्षा वर दिलेल्या शुभ रंगांपैकी जी तुमच्याकडे उपलब्ध असेल किंवा जी तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही वापरू शकता. गुढी उभारताना लागणारे साहित्य आणि पूजा साहित्य पाहूया. त्यासाठी वेळूची काठी, उटणं, सुगंधित तेल, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुलिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे कडे व माळ, तांब्याचा गडू, सुतळी, पाट रांगोळी, दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती, नागलीची पाने, फळे, सुपारी, तांब्या, ताम्हण, पळी, पेला, हार, सुटी फुले, कडुलिंबाचा प्रसाद, कडुलिंबाची कोहळी पाने, फुले, चण्याची भिजवलेली डाळ, मध, जिरे, हिंग, गुळचैत्र. शुद्ध प्रतिपेला लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे, अंगाला उटणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे. एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. कलशाला 5 गंधाचे पठ्ठे ओढावे व काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या पितळ्याच्या नाही तर चांदीच्या कास्याच्या धातूचे भांडे म्हणजेच तांब्याचा गडू, फुलपात्र यापैकी जे आपल्या घरी असेल ते उपडा ठेवावा. गुढीची ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणून पूजा करावी. कडुलिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी उभारावी. गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात. गुढी पाठावर उभी केली जाते. त्यावर केलेली गुढी दारात उंच गच्चीवर गॅलरीत लावतात. गुढीची काठी तिथे नीट बांधतात आणि काठीला गंध, फुले, अक्षता वाहतात. गुढीची पूजा करतात. निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. पुरणपोळी, श्रीखंड, दूध, साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद, कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे. या दिवशी आनंद साजरा करीत आपतेष्टांना नववर्षाचे अभिष्ट चिंतनही केले जाते. सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते. तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवणे गरजेचे आहे. गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा करतात. रामाचा विजयोत्सव म्हणून श्रीरामाचेही नामस्मरण करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते. या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे. महत्त्वाचे शालेय साहित्य, पाटी, वह्या, कोरे पुस्तके यांचे पूजन करावे. शाळेचा पाटीपूजन विधी म्हणजे पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे. हळद कुंकू वाहावे, अक्षता वाहाव्यात. यानंतर फुले अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा. धूप दीप अर्पण करावे. सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा.
याप्रमाणे नव्या पंचांगालाही हळद कुंकू फुले वाहावीत आणि नमस्कार करावा। गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो। यामध्ये गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी। गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते। या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता। याच कारणामुळे शालिवाहन शकही याच दिवशी सुरू होतो। गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली। या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते। पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले। यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकवला, ज्याला गुढी म्हणतात। आदिशक्तीचे प्रगटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले होते। या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनी ही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते। गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो। जुनी वाळलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, तर आंब्याला मोहर येतो। या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो। गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे। वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात, तर या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे। तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे। कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो। होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते। या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, पडशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते। अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाचे सेवनाने करतात।